हॅलो स्टुडंट्स, आज आपण लर्न करणार आहोत ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब मधले डिफरन्स. तर जाणून घेऊया ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तर ॲडजेक्टिव्ह हे आपल्याला नामाबद्दल आणखी माहिती देतो. ओके, जसं ते कशी आहे, कोण आहे, हे आपल्याला नाम जे असतं त्याबद्दल आणखी माहिती समजतं. तसंच ॲडवर्ब हे आपल्याला कोणत्याही ॲक्शन क्रियापदाबद्दल आणखी माहिती देतो. ओके, शी इज अ गुड गर्ल. आता इथे शी हे आपलं नाम किंवा सर्वनाम. ओके, इथे कोणतेही नाम किंवा सर्वनाम वापरू शकतो. तर त्यामध्ये आपल्याला आणखी माहिती भेटते की ती कशी आहे. गुड गर्ल. नाव हे गुड आपलं ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच विशेषण. ओके, तसंच शी सिंग्स वेल. सिंग हे आपलं ॲक्शन आहे, क्रियापद आहे. तर ती कशी गाते? वेल. तर ॲक्शनला कोण डिस्क्राईब करते? आपलं क्रियाविशेषण. तर ॲडवर्ब हे आपलं क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा, हे खूप इझी आहे समजायला. ॲडजेक्टिव्ह हे आपल्याला नामाबद्दल आणखी माहिती देतो आणि ॲडवर्ब हे आपल्याला क्रियापदाबद्दल आणखी माहिती देतो. ओके, एक्झाम्समध्ये हे असे ट्रिकी क्वेश्चन्स आपल्याला भेटतात ज्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो. तर लाईक करा, शेअर करा, नोट डाऊन करा आणि ह्याचे फुल व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलं आहे. कोणताही डाऊट असेल किंवा काही असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला आणखी काही व्हिडिओ हवे असेल जे मराठीमध्ये आहेत तर प्लीज मला कमेंट करा.